अनघा आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून मनातल्या मनात बोलत होती, देवा तूच स्वर्गात जोड्या जुळवतो असे म्हणतात. मग खरंच माझ्या नशिबी सौरभच होता की माझा निर्णय कुठेतरी चुकला. सुख समाधान मिळावी अशी अपेक्षा होती, पण ती काही मिळाली नाही. मिळाले फक्त दुःख आणि यातना. माझं काय असे चुकले की मला सौरभच्या प्रेमासाठी ही परीक्षा द्यावी लागते? आणि कधीपर्यंत देवा? माझं गुपित तुलाच माहीत आहे की मला आमच्या कॉलेजमधला सिद्धार्थ आवडायचा, पण ही गोष्ट मी त्याला कधीच सांगितली नाही आणि कोणालाच कळू दिली नाही. प्रेमात पडण्याची हिंमतही नव्हती. आईबाबांना उगीच त्रास नको म्हणून मी त्या वाटेला गेले नाही आणि माझे प्रेम माझ्या मनातच राहिले. आईबाबा ज्याला निवडतील त्यालाच आपलं सर्वस्व मानावे आणि तसे मानले देखील. पण प्रेमाची परतफेड दुःख, यातना आणि एकटेपणाने झाली. आज कधी कधी मनात येतं की खरंच जर मी सिद्धार्थला माझ्या प्रेमाविषयी सांगितले असते तर, आणि त्याच्या मनात जर तेच असते तर आज आम्ही एकत्र असतो. पण देवा, सौरभ तसा माणूस म्हणून वाईट नाही, पण काही अटी नियमांनी एवढा बांधला की त्याच्यासमोर तो असमर्थ आहे आणि माझ्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पुढे काय होणार माहीत नाही. माझं भविष्य मला अंधारात दिसते. या नात्यातून बाहेर पडणे हाच एक सुखकर उपाय आहे, पण त्यातून होणारा त्रास मला माहीत नाही. बाप्पा, मी काय करू? मला काय हवे? सगळ्यांचा विचार येतो मनात, पण माझं सुख मलाच कुठे काही कळत नाही. बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने माझ्या नवीन संसाराची सुरुवात झाली होती. आता माझ्या संसाराची गाडी तू रुळावर आण एवढेच मागते असे म्हणून अनघा रडू लागली. तिच्या हुंदक्यांचा आवाज आईच्या कानावर पडला. ती लगेच अनघाच्या रूममध्ये आली. काय झालं अनघा? डोळे का भरले? काही नाही, बाप्पाला माझ्या आयुष्याची कहाणी सांगत होते. बाळा, काय बोलू? पण एवढंच सांगते, बाप्पा तुझा संसार सुखाचा नक्की करेल, त्याचीच वाट पाहत आहे. अनघा, मी तुला विचारलं नाही, पण त्या दिवशी सौरभ काय म्हणाला? काही वेगळे बोलून गेला. म्हणजे तू फक्त आता सुखात राहणार असे काहीतरी? म्हणजे मी विचारलं तर नंतर सांगतो म्हणाला. म्हणजे नेमकं काय चाललंय त्याच्या मनात तेच कळत नाही आई. तेवढ्यात अनघाचा फोन वाजला. सौरभच्या बाबांचा फोन आहे हे पाहताच अनघाने लगेच उचलला. हॅलो बाबा. हा बाळा, कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? आतापर्यंत तरी बरा आहे, पुढे माहीत नाही. म्हणजे बाबा, बाळा एक गोष्ट कानावर घालायची होती. तुझं मत यावर काय आहे हे मी तुला नाही विचारणार. फक्त शांतपणे ऐकून घे, मग तुला वाटेल ते तू कर. तुझा कुठलाही निर्णय आम्ही स्वीकार करू. पण बाबा, काय झालं? सौरभ तुला येऊन आता तू फक्त सुखात असशील असे म्हणाला, याचा अर्थ तुला कळाला नाही? बाबा, तोच विचार मी करत होते. तुम्हाला माहीत आहे का बाळा, तो तुला स्वखुशीने आपल्या नात्यातून वेगळं करण्यास तयार झाला आहे. काय? हो, त्याचे असे म्हणणे आहे की तू परत आल्यावर तेच सहन करशील आणि त्याला तुला दुःख द्यायचे नाही. पण बाबा, अनघा, ह्यावर मी त्याला एक उपाय सांगितला की तुम्ही दोघे वेगळे राहा. मग झाले, तर तो ऐकायला तयार नाही. त्याचे म्हणणेही खरे आहे. तू म्हणून सहन केले सगळे, आता तो कुठल्या आशेवर तुला परत ये म्हणून सांगेल? अनघा, यावर तुझे काय मत आहे हे मी तुला नाही विचारणार. बस मला वाटलं की ही गोष्ट तुझ्या कानावर घालावी. बाकी निर्णय आता तुझाच असेल. तो तर आपल्या निर्णयाशी ठाम आहे आणि मला त्याने ह्या विषयावर न बोलण्यास विनंती केली आहे. काय? हो अनघा, ठेवतो. काळजी घे बाळा. अनघाने फोन ठेवला आणि बाप्पाच्या मूर्तीकडे पाहू लागली. काय असेल अनघाच्या मनात? बाप्पा आणेल का तिचा संसार रुळावर? की अनघा घेईल कायमचा सुखकर उपाय? सौरभच्या निर्णयाने त्याच्या घरात शांतता पसरली होती. प्रथमच सौरभने असा काय निर्णय घेतला होता की त्यावर तो ठाम होता. ह्यामुळे त्याचे आई बाबा दोघेही चिंतित पडले. नेहमी आईच्या निर्णयापुढे तो काहीच बोलायचा नाही, पण ह्यावेळी मात्र तो काहीच ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे त्याची आई अधिक चिंतेत पडली होती. ऐकता हो, सौरभशी बोलून पहा. अहो, संसार मोडला तर लोक काय म्हणतील? आणि माझं नेहमी ऐकणारा आज माझं ऐकतही नाही. कसा ऐकणार? तू त्याला कधी पोहूच दिले नाही. आज तो आयुष्याच्या समुद्रात फरकटला आहे. आता पाणी गळ्याशी आले तेव्हा त्याला आपल्याला पोहता आले नाही याची जाणीव झाली. झाले, तुम्ही काही झाले तरी माझाच दोष करणार, मलाच दोषी ठरवणार. नाहीतर काय करू? आज ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस. आता तूच समजाव तुझ्या मुलाला. असे म्हणून सौरभचे बाबा रागाने बाहेर गेले. संध्याकाळची वेळ. अनघा कॅफे आरोमामध्ये कोणाची वाट पाहत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तिने घड्याळाकडे पाहिले आणि समोर पाहिले आणि तिचा चेहरा जरा खुलला. तो आला आणि मग अनघाच्या समोर बसला. तोही गप्प. मग अनघाने बोलते केले, कसा आहेस? बरा आहे. तू कशी आहे? आता बरं वाटतं ना? हो, आता बरी आहे. कशाला बोलवलंस? का तुला यायचं नव्हतं की परवानगी मिळाली नाही? तसं नव्हे, प्लीज मला टोचून बोलू नको. सॉरी, म्हणजे तू आज घरी न सांगता मला भेटायला आलास?
हो, बरं त्या दिवशी तू आमच्या घरी आलास तेव्हा तू आता फक्त सुखात असशील असे म्हणालास. त्याचा अर्थ नेमका काय आहे? बरं झालं तूच हा प्रश्न विचारलास, नाहीतर मी सांगणार होतो. पण अनघा, मला माहीत आहे की बाबांनी तुला फोन केला. नाही सौरभ, माझे बाबा आहे ते. अनघा, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. निर्णय कसला? अनघा, मी स्वखुशीने तुला आपल्या नात्यातून मुक्त करणार. खूप सहन केलंस तू. आता मला परत तुला माझ्या आयुष्यात आणून त्रास नाही द्यायचा. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. तू मला डायव्होर्स दे. आई बाबांना तुझ्यासाठी चांगला जोडीदार म्हणून माझी निवड केली होती, पण ती फोल ठरली. ह्यावेळी तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर आणि सुखाचा संसार कर. तुझे सुख पाहून मला मनाला शांतता मिळेल. आणि तू काय करणार? मी काय, एकटा राहणार. तुझी सोबत असून सुद्धा मी तुला एकटे पाडले. कधीपर्यंत तू एकटा राहशील? अनघा, मी चांगला नवरा नाही होऊ शकत. तुझ्या भावनांशी मी खेळलो. आता परत नको. अनघा, मला माफ कर, येतो मी. थांब सौरभ, तुझं म्हणणं तू सांगितलंस, माझं पण ऐकून घे. तुझं म्हणणं मला पटलंय. तू जे काही बोललास खरंच आहे. आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली. सौरभ, आपल्या नात्यात तो गोडवा नव्हताच. एकमेकांविषयी प्रेम आतुरता मला कधीच दिसली नाही. आपण फक्त नात्याने एकमेकांचे झालो होतो. यात तुझं चुकलं असं नाही आहे. आईने तुला नेहमी अटी नियमांनी बांधून ठेवले, त्यामुळे तू माझ्या मनाचा विचार करणे विसरला. मला आठवतही नाही की आपण असा निवांत वेळ एकमेकांसोबत कधी घालवला. मला पण तुझा खूप राग यायचा. म्हणून तर अनघा, मी हा निर्णय घेतला जो तुला माझ्यापासून दूर नेईल. पण त्या सहवासाचा काय? सहवास? हो, जो तुझ्यापासून मी 3 वर्ष घालवला. आपले नाते एवढे चांगले नव्हते, पण नकळत तुझ्या प्रेमात पडले. काय प्रेमात? अनघा, मी तुझ्याशी कधीच चांगला वागलो नाही. आणि एकदा सप्तपदीच्या नात्यानं बांधलं गेलं की ते नाते प्रेमानेच बहरते. माझा जीवनसाथी हे मनाशी स्वीकारून मी तुझ्या प्रेमात पडले, पण तू मात्र तसे नाही केले. माझा प्रेमभंग केलास आणि आता हा निर्णय. तुला त्या सहवासाचा अर्थच कळाला नाही. मग त्या सहवासात असून तरी काय फायदा? सौरभ, उद्या मी घरी येईन तेव्हाच माझा निर्णय सांगेन, कारण मला निर्णय तुझ्या आईसमोर सांगायचा आहे. भेटू उद्या. काय असेल अनघाचा निर्णय? सौरभ आणि अनघाच्या नात्याचा होईल का पूर्णविराम? आई बाबा, तुम्ही काहीच चिंता करू नका. मी सगळं काही पाहीन. पण बाळा, त्यांना जाब विचारायला नको? ते तुझ्याशी कसे वागले त्या दिवशी सौरभला विचारणार होतो, पण तुझ्या आईने मला रोखले. मी रोखले फक्त त्याचे म्हणणे काय आहे ते पाहण्यासाठी. पण आता नाही, आम्हीही येऊ तुझ्यासोबत. आई बाबा, तुम्ही नको, मी एकटीच जाईल. माझ्या आयुष्याचा निर्णय मला घेऊ द्या. अगं, पण कोणता निर्णय घेतला आहे तो तरी सांग. नाही आई बाबा, तिथून आल्यावरच सांगेन. पण हा माझा निर्णय मात्र माझ्या सुखाचा असेल. खूप त्रास काढले आता. नाही, येते मी. असे म्हणून अनघा सौरभच्या घरी निघण्यास बाहेर पडली. पण आईबाबांच्या मनाला घोर लागला. सौरभच्या घरी अनघा येण्याची खबर होती म्हणून तिघेही तिची वाट पाहत होते. सौरभ तर आपल्या निर्णयावर ठाम होता, पण त्याच्या आईबाबांच्या काळजात धडकी भरली होती. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. सौरभच्या बाबांनी दरवाजा उघडला. अनघा, ये. कसे आहात? ठीक आहे, ये. सौरभ आणि त्याची आई सोप्यावर बसली होती. अनघाला पाहून सौरभ मिश्किल हसला, तशी ती समोर बसली. सौरभची आई तिला पाहून जरा गंभीर झाली. अनघाने सगळ्यांवर नजर मारली आणि बोलायला सुरुवात केली. मी सौरभला सांगितलेल्याप्रमाणे आज माझा निर्णय इथे सांगायला आले आहे. तो फक्त शांतपणे ऐकून घ्या. बाबा, तुमच्यापासून सुरुवात करते. बाबा, मी ह्या घरात सून म्हणून आले त्या दिवसापासून तुम्ही मला तुमची मुलगी मानले. माझ्या बाबांपासून दूर आले, पण मला तुमच्या रूपात मला माझे बाबा मिळाले. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाशी भांडलात, मुलीप्रमाणे प्रेम दिले. थँक्यू बाबा तुमच्या ह्या प्रेमासाठी. हे ऐकून सौरभच्या बाबांचे डोळे भरले. ते आपले डोळे पुसत म्हणाले, नाही अनघा, थँक्यू तर मी तुला म्हणायला हवे. तुझ्यासारखी सून मिळाली म्हणून. हे माझे नशीब बाळा. हे ऐकून अनघाही हळवी झाली, पण स्वतःला सावरत तिने सौरभच्या आईकडे पाहिले. आई, मी लग्न होऊन आले. तुम्हाला माझी आईच मानले. तुम्ही माझ्याशी काही वाईट नाही वागलात. मला सौरभला तुमच्यापासून दूर करायचे नव्हते. त्यांनी तुम्हा दोघांचा आदर करता माझ्या भावना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा होती. पण ज्या तऱ्हेने तुम्ही सौरभला वागवता हे पाहून मात्र मला मानसिक आरोग्य बिघडलं. तुमच्या मुलाला तुम्ही स्वावलंबी न बनवता तुमच्यावर अवलंबून ठेवले. ह्याचे परिणाम मात्र आमच्या नात्यावर पडले. जो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही तो माझी जबाबदारी काय सांभाळणार? तुमचा मुलगा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही ह्याचा तुम्हाला गर्व आहे, पण तुम्ही तुमच्या अशा वागण्याने सौरभला त्याच्या आयुष्यात मात्र मागे टाकले. आणि ह्याचा परिणाम आज तुमचा मुलगा हे नाते तोडू पाहतो. आणि आज पहा, तो तुमचं हे ऐकत नाही.
कसा ऐकणार? आज प्रथमच आपल्या आयुष्याचा आपला निर्णय घेतला. मला आणखी काही बोलायचे नाही, जे आहे ते समोर दिसत आहे. सौरभ अनघाकडे पाहत राहिला, कारण आजच्या अनघात त्याचा बदल दिसत होता. नेहमी घरात कमी बोलणारी आज निर्भीडपणे बोलत होती. अनघाने सौरभकडे पाहिले आणि तिला भरून आले. तरी सावरत ती म्हणाली, सौरभ, मला आता तुला निर्णय सांगायचा आहे. काय असेल अनघाचा सौरभसाठी निर्णय? सौरभ, तुला काय सांगू, सगळ्या मुली लग्नापूर्वी आपल्या साथीदाराबद्दल स्वप्न पाहतात. तसे मीही पाहिले आणि तुझ्या आयुष्यात आले. तुला सर्वस्व मानलं. माझी अपेक्षा मोठ्या नव्हत्या, पण तू मला कधीच आपली माझी बायको असे मानलेच नाही. मग अपेक्षा पूर्ण करणे तर पुढची गोष्ट. आपण एकमेकांना कधी वेळच दिला नाही आणि तुला द्यावा असं कधी वाटलंच नाही. आपण सोबत होतो, पण मनाने नाही. मला पण वाटायचं की तुझ्या सोबतीत समुद्र किनाऱ्यावर फिरायचंय, तुला प्रेमाने एक घास भरवायचाय, कामावरून आल्यावर तुझ्या खांद्यावर डोके ठेवून सगळा थकवा घालवायचाय. पण आपल्यात तसे काहीच झाले नाही. तू फक्त आईसाठी लग्न झाला, पण ते नाते मात्र तुला सांभाळता आले नाही. मी मात्र आपले नाते टिकवण्याचा प्रयत्न केला. तुझे सगळे आई करत असल्याने तुला माझी गरजच लागली नाही. त्यामुळे आपल्या नात्यात कधी आपलेपणा दिसला नाही. असो, आता बोलून काही फायदा नाही. पण सौरभ, आज तू माझा विचार करून हे नाते तोडायला चाललास. आज माझा तू विचार करायला लागलास तर तू मला तुझ्यापासून दूर करत आहेस. माझ्या सुखाचा विचार करत आहेस, पण ते कोणा दुसऱ्यासोबत. हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे. माझ्या मनातल्या भावना तुला नाही कळणार, कारण त्या तुला कधी कळाल्याच नाहीत. मी तुझ्यासोबत होते, पण तुझ्या मनात नाही. तरी पण मी हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. मी हे नाते नाही तोडू शकत. हे ऐकून सौरभ म्हणाला, काय अनघा, हे तू काय बोलतेस? मी तुला खूप त्रास दिला, त्यावरून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, तर तू कशाला परत त्यात गुंतण्याचा प्रयत्न करत आहेस? अनघा, मी तुला खुश नाही ठेवू शकत. तू जा, माझ्यापासून दूर जा आणि सुखात राहा. हे ऐकून अनघाचे डोळे डबडबले. ते पुसत ती म्हणाली, सौरभ, प्रेम प्रेम माहीत आहे का तुला? ते केलं मी तुझ्यावर आणि तू एका सहीवर माझे प्रेम संपवायला निघालास. अरे, तू आज स्वतः निर्णय घेतला. हाच बदल मला तुझ्यात हवा होता. मी हे नाते तोडायला तयार नाही, पण मला त्या दुबळ्या सौरभला नाही भेटायचं. आज मला स्वावलंबी सौरभ बरोबर माझे पुढचे आयुष्य काढायचे आहे, तेही सुख आणि समाधान. तू हा निर्णय तुझ्या सुखासाठी घेतलास, पण हे दाखवून दिलंस की तू किती कमजोर आहेस. तू ह्यातून सुटून माझ्यावर घटस्फोटित म्हणून शिक्का मारणार आहेस का? मग मी पुढचे आयुष्य काही चूक नसताना का तसे जगावे? सांग ना. जर तुला जबाबदारी घ्यायची नव्हती तर लग्नच करायचे नव्हते ना? आपली भेट झाली असती ना, तर हे सगळे कारनामे. त्यामुळे आता निर्णय तुला घ्यायचा आहे. मी काही हे नाते तोडू शकत नाही आणि माझ्या परवानगीशिवाय तू या नात्यातून मुक्त होऊ शकत नाही. पण मला हा बदललेला सौरभ हवाय, दुबळा सौरभ नको. एवढे सहन करून परत माझ्याकडून अपेक्षा कशी ठेवू शकतेस? नको नको, मुक्त हो या नात्यातून. सौरभ, प्रेम काय असतं ह्याची जाणीव तुला नसेल, पण मला आहे. माझा निर्णय मी सांगितला आहे. तुला मला परत तुझ्या नव्या आयुष्यात आणायचे असेल तर तू माझ्या घरी येऊन मला घेऊन जाऊ शकतो. पण तुझा निर्णय जर नात्यातून मुक्तता असेल तर माझा त्याला नकार असेल आणि माझा घटस्फोट झाल्याशिवाय मी काही तुझ्या म्हणण्यानुसार दुसरे लग्न नाही करू शकत. आता तूच विचार कर, माझं खरं सुख कशात आणि कोणासोबत आहे? येते मी. आणि अनघा निघून गेली. ती आली होती आपला निर्णय सांगण्यासाठी, पण तिने सौरभलाच प्रश्नचक्रात अडकवले. आता काय असेल सौरभचा निर्णय? अनघा सौरभच्या घरातून निघून गेली आणि सौरभच्या घरात शांतता पसरली. सौरभचे डोळे डबडबले. तो आपले डोळे पुसत बसला होता. सौरभचे बाबाही डोक्याला हात लावून बसले होते. आई जरा गंभीर होती. सौरभच्या बाबांनी सौरभला पाहत म्हटले, पाहिलं सौरभ, आता कळले असेल अनघा कशी आहे. तू कसा असला तरी तिने तुझ्यावर प्रेम केलं. ती नाते तोडायला तयार नाही. दुसरी कोण असती तर एवढ्यात सही करून मोकळी झाली असती. आता तरी सुधार, तिचा विचार कर. तुझं नशीब म्हणून अनघासारखी बायको मिळाली. ही संधी जर तू सोडलीस तर तुझे आयुष्य भरकटेल. तीच तुझे आयुष्य सावरू शकते. मी आणि तुझी आई तुझ्यासोबत किती वेळ असू? विचार कर. अनघाशिवाय तू अपूर्ण आहेस. माझं म्हणणं ऐक. तू आणि अनघा वेगळे राहा. कधी आठवण आली तर भेटायला या. तुम्ही सुखात तर आम्हीही खुश राहू. आणि उमा, तू ह्यात काहीच बोलणार नाहीस. तुझ्या मुलाची काळजी तू घेतलीस, आता त्याची बायको आली आहे, ती घेईल. आता मला तुझी लुडबुड नको आहे. तुझा मुलगाही हिरावून नाही घेत आहे. अगं, आपला मुलगा कसा आहे हे तुला माहीत आहे. त्या नवीन मुलीबरोबर त्याचे चांगले नाते जमावे ह्यासाठी प्रयत्न करायचा सोडून तू आपलीच बाराखडी गिरवलीस. आणि काय झालं? लग्न करूनही आईशिवाय त्याची गाडी पुढे चालेना. मग त्या बायको म्हणून आलेल्या मुलीचे काय? हा विचार तुझ्या मनात कसा आला नाही? आणि त्यात तू तिच्यावर दोष लावून बसली.
पण खरी चुकी कोणाची कळताच मात्र गप्प बसलीस. तुला का वाटतं तुझ्याशिवाय सौरभ जगू शकत नाही? तो तुला सांगत नसेल, पण तुझे अतिप्रेम त्याला जीवाशी आले आहे, म्हणून तर तो अनघाला यातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. उमा, सुधार. आता सौरभ आपला मोठा झाला आहे, त्याला त्याची जबाबदारी स्वीकारू दे. पडेल तर त्याला परत उभा राहण्यासाठी प्रयत्न करू दे, तरच तो सुखात राहील. सौरभ, असा गप्प बसू नकोस. काय तो निर्णय लगेच घे. एकदा वेळ निघून गेली ना की मग तू काहीच करू शकत नाही. तुझे भविष्य मला फक्त आणि फक्त अनघाच्या हातात सुरक्षित वाटते. आमचा कुठलाच विचार न करता स्वतःचा विचार कर, त्यातच तुझं भलं आहे. एवढे दिवस तू आईचा बाळ होतास, पण आता स्वतःचा विचार कर. मी असं नाही म्हणत की तू आईला विसर, पण तिला पण दाखवून दे की तू समर्थ आहेस. सौरभची आई मान खाली घालून सर्व ऐकत होती. तिचेही डोळे डबडबले होते, पण एक शब्द काही निघत नव्हता. सौरभ काहीही न बोलता आपल्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याची नजर त्याच्या आणि अनघाच्या सोबत असलेल्या फोटोवर गेली. का अनघा, का असा निर्णय घेतलास? माझ्यावर प्रेम? अगं, मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही आणि तू माझ्यावर कशी काय प्रेम करू शकतेस? का तुला माझ्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायचे आहे? नाही ठेवू शकत मी तुला खुश, नाही ठेवू शकत, असे म्हणून तो रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आईबाबांनी त्याला बाहेरून हाक दिली. सौरभ, दरवाजा उघड. त्यांनी आतूनच आवाज दिली. प्लीज मला एकटे सोडा, मला कोणाशी आता बोलायचे नाही. हे ऐकून सौरभची आई म्हणाली, बाळा, दरवाजा उघड रे, असे बोलू नकोस, प्लीज सोडा मला जरा एकटे. हे ऐकता सौरभच्या बाबांनी आईचा हात पकडून तिला हॉलमध्ये आणून बसवले. दोघेही 5 मिनिटे गप्प बसली, पण सौरभ दरवाजा काही उघडेना. हे पाहून सौरभची आई म्हणाली, अहो, सौरभला दरवाजा उघडायला सांगा, तो काही जीवाचे. ही वेळ नाही हे बोलायची, पण पाहिलंस, नेहमी तू निर्णय त्याच्या माती थोपवलेस आणि आज तो विचारचक्रात अडकला. त्याला कळतंय की काय करू काय नको, आता बोलून काय फायदा. सौरभचे बाबा उठले आणि सौरभच्या रूम बाहेर दरवाजावर हात मारत आवाज दिला, बेटा सौरभ, एवढेच सांग, ठीक आहेस ना? प्लीज जीवाचे काही करण्याचा प्रयत्न करू नकोस, माझी शपथ आहे. यावर काहीच उत्तर आले नाही. हे पाहून बाबांनी मोठ्यांनी सौरभला हाक दिली, सौरभ, सौरभ. काय असेल सौरभचे न उत्तर देण्यामागचे कारण? सौरभ, सौरभ अशी हाक दरवाजाबाहेर सौरभचे आई बाबा दोघेही देत होते आणि 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. समोर सौरभला पाहून दोघेही त्याला पकडून रडायला लागले. वेड्या, आमचा जीव टांगणीला लावला होता, एवढा उशीर का केलास दरवाजा उघडायला? बाबा, हे पहा, हे काय? अनघाची डायरी. यात तिने सर्व काही लिहिले आहे. म्हणजे आपल्या मनाच्या भावना तिने ह्या डायरीत बंद केल्या. त्या वाचण्यात मी गुंग झालो. खरंच मी किती वाईट वागलो तिच्याशी. चल बाहेर चल. नाही आई, मी थोडा वेळ इथेच बसतो, जा तुम्ही. अरे पण कसा अवतार करून घेतलास, पाहिलंस का? आई, माझ्या चुकीची फळं आहेत ती. तू स्वतःला का दोष देत आहेस? नाहीतर कोणाला देऊ? मीच त्रास दिला ना तिला. सौरभ, हे अति होतंय तुझं. उमा, त्याला एकांत हवा असेल तर जाऊया आपण बाहेर, चल. पण सौरभ, तू काही नाही बाबा, तुम्ही निसंकोच राहा. तसे सौरभचे आई बाबा दोघेही बाहेर गेले. अनघाच्या घरी अनघाने सर्व हकीकत आपल्या आईबाबांच्या कानावर घातली. ते ऐकून, तुला काय वाटतं, तो खरंच तुझ्यासाठी बदलेल? हो आई, सौरभमध्ये थोडा फरक आला आहे, नाहीतर त्याने माझ्या सुखासाठी एवढा मोठा निर्णय आपल्या आईला न सांगता घेतला नसता. तेही बरोबर आहे, पण जर तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर तू काय संपूर्ण आयुष्य असेच घालवणार आहेस? बाबा, त्याचा विचार नाही केला, पण माझे मन सौरभपासून दूर जाण्यास तयार नाही. काय म्हणावं तुला? त्या माणसाने तुला सुख कधीच दिले नाही आणि तुला त्याच्यापासून दूर नाही जायचे. अहो, तिने 3 वर्ष काढली त्याच्याबरोबर. स्त्रिया मनाने खूप हळव्या असतात. तो कसाही वागला तरी तिने त्याला आपले मानले होते आणि आता तर तो बदलायला तयार आहे, तर हे चांगलेच आहे. पण त्याने निर्णय कुठे सांगितला? बाबा, तुमची काळजी मला कळते. आपल्या मुलीच्या आयुष्यात असले वादळ आले तर कोणीही शांत बसणार नाही. पण बाबा, सौरभला आपण एक संधी द्यायला हवी. आणि अनघा, तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर? ह्यावर मात्र अनघा निरुत्तर झाली. सकाळची ती वेळ. दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडण्यात आला. अनघाच्या आईने दरवाजावर सौरभला पाहिले आणि त्याला आत येण्यास सांगितले. तसे तो आत आला. त्याला पाहून अनघाचे बाबा जरा गंभीर झाले. अनघाच्या आईला पाहून सौरभ म्हणाला, अनघाला जरा बाहेर बोलवा, मला बोलायचे आहे. अनघाच्या आईने अनघाला हाक दिली तशी ती बाहेर आली. सौरभला पाहून तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले. अनघाला आणि तिच्या आईला सौरभने बसण्यास सांगितले आणि तो काही बोलणार एवढ्यात अनघाचे बाबा त्याला पाहून म्हणाले, सौरभ, तू इथे काय सांगण्यासाठी आला आहेस मला माहीत नाही, पण एवढेच सांगतो,
यापुढे मी माझ्या मुलीला दुःखात पाहू शकणार नाही. बाबा, मला कळतात तुमच्या भावना, म्हणून तर मी असा निर्णय घेतला आहे जो अनघाच्या सुखाचा असेल. अनघा, मी तुला माझ्यापासून दूर करत होतो, पण अनघा, मी सुद्धा तुझ्यात तेवढाच गुंतत चाललो आहे हे मला कळले नाही. आणि आपला दुरावा जर तुला दुःख देणार असेल तर आपण सोबत राहू, हे नाते तुटणार नाही. हे ऐकल्यावर अनघाच्या चेहऱ्यावर अलगदपणे हसू आले, पण आई बाबा मात्र ह्या प्रश्नात पडले की पुढे काय होईल. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता सौरभने ओळखली आणि तो म्हणाला, चिंता नसावी, मी तिला परत ते दुःख सहन करायला लावणार नाही. अनघामुळेच मला माझी चूक कळाली, तिच्यामुळेच मी विचार करू लागलो. पहिली फक्त हुकमाच्या दावेदार होतो, पण आता नाही, त्यामुळे मी वेगळे राहण्याचे ठरवले आहे. यावर आई बाबा चकित झाले. अनघाने मात्र सौरभला पाहत विचारले, वेगळे? हो अनघा, जिथे राहिलो तर परत तेच होणार. पण तू हे घरी सांगितले नाही. मी माझा निर्णय कोणालाच सांगितला नाही. मग ते काय समजतील? अनघा, बाबांनी मला हा उपाय पहिली सांगितला होता, त्यावेळी मला तो पटला नव्हता, पण आज तोच उपाय आपल्या नात्याला वाचवू शकतो. आणि बाबांची आपल्या वेगळ्या राहण्यास परवानगी आहे आणि आईची ती नाही देणार परवानगी. मग तिच्या परवानगीशिवाय अनघा आपण वेगळे राहिलो म्हणजे आई बाबांना विसरणार असे नाही. आपण त्यांची ख्याली खुशाली घेऊ की? तरी पण त्यांना असेच वाटेल की मी तुला त्यांच्यापासून दूर केले आणि लोकही असेच म्हणतील की एकुलत्या एका मुलाने आई बापाला वाऱ्यावर सोडले. अनघा, लोकांचे काय काहीही बोलतील, हेच उपाय आहे ह्यावर, नाहीतर काय करणार? परत तेच चालू राहणार. नको, माझा ऐक, आपण वेगळे राहू. आपण काय त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. सौरभ, आपण आपल्याच घरी राहू आणि ते परत होणारही नाही हे तुझ्या हातात आहे. कारण पहा ना, आता तू किती बदलला आहेस, स्वतःचा निर्णय घेऊ लागला आहेस. आणि काय हवंय मला? फक्त तुझी साथ मला गरजेची आहे. आपण तिथेच राहू. त्याच्या संभाषणाकडे अनघाचे आई बाबा फक्त डोळे लावून पाहत होते. त्यांनी त्यात काहीच म्हटले नाही. अनघाने सौरभला समजावले तसे तोही तयार झाला. अनघा लगेच तयार होऊन आली. आई बाबांना पाहून तिने मिठी मारली. आई बाबा सुद्धा भावूक झाले. दोघेही सौरभला समोर उभे राहिले आणि म्हणाले, माझ्या अनघामध्ये खूप समजूतदारपणा आहे, म्हणून तिने फक्त आपला विचार केला नाही, तुझ्या आईवडिलांचा सुद्धा विचार केला. तू तिला परत घेऊन जात आहेस, पण तिच्या सुखाची जबाबदारी तुझी. तिने खूप त्रास सहन केले, पण आता तरी तिला सुखाचे दिवस दाखव. आई बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आज तुमच्या समोर सौरभ आहे, तो दुबळा सौरभ नाही, स्वावलंबी आहे. आजचा सौरभ अनघाचा आहे. दोघांनी आशीर्वाद घेतले आणि ते निघाले. आई बाबा मात्र घरी काय होईल ह्याची चिंता करू लागले. सौरभचे बाबा पुस्तक वाचत बसले होते. आई किचनमध्ये होती. एवढ्यात दारावरची बेल वाजली. सौरभच्या बाबांनी दरवाजा उघडला. सौरभ आणि अनघाला समोर पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला. ते आनंदित होऊन म्हणाले, तुम्ही दोघे, तेही एकत्र? हो बाबा, तुमच्या सुनेला तिच्या घरी घेऊन आलोय. खरंच अनघा, तू परत आलीस? हो बाबा, या या. सौरभच्या बाबांनी सौरभच्या आईला हाक दिली तशा त्या बाहेर आल्या. त्यांना पाहत सौरभ म्हणाला, आई, मी तुझ्या सुनेला परत घेऊन आलो. यावर आईंनी फक्त मान डोलवली. तसे बाबांनी सौरभला विचारले, मग कुठे राहणार आता? जवळच आहे ना तुमचा फ्लॅट? नाही बाबा, मी आणि अनघा इथेच राहणार. काय सौरभ, हे तू काय म्हणतोयस? बाबा, मीच त्याला इथे राहण्यास भाग पाडले. तुम्हा दोघांना सोडून जाणे मनाला पटत नाही. पण सौरभ, चिंता नसावी. सौरभने आईकडे पाहून म्हटले, आई, मी तुझ्यापासून दूर जाऊ नये असे तुला वाटत होते आणि तसेच झाले. पण जे पूर्वी व्हायचे ते आता होणार नाही, ह्याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. अगं, मी आता मोठा झालो आहे. माझ्यावर कोणाची तरी जबाबदारी आहे. हे असताना सुद्धा मला नेहमी तुझ्यावर अवलंबून ठेवले आणि मला पण त्याचे काहीच वाटत नव्हते. पण आता मात्र जाणीव झाली की मी किती मूर्ख होतो. तो दुबळा सौरभ संपला. आता तुझ्यासमोर जो सौरभ आहे तो स्वावलंबी आहे. फक्त अनघामुळे मी इथे राहायला तयार झालो. आता तरी माझे आयुष्य मला जगू दे. असे म्हणून अनघाचा हात पकडून सौरभ आपल्या रूममध्ये गेला. आईचे डोळे मात्र भरले. सौरभच्या बाबांनी ते पाहिले. रडू नको सुमा, तो जो काही बोलला ते खोटे नाही. आपला मुलगा मोठा झाला हे सत्य आता तरी मानून घे. त्याचं आयुष्य त्यांना जगू दे. मात्र सौरभच्या आईच्या तोंडून काही शब्द बाहेर आले. मोठा झाला म्हणून काय झालं? माझा मुलगा आहे तो, आता असेल तिचा नवरा. हे ऐकून सौरभच्या बाबांनी देवाला हात जोडत म्हटले, देवा, तू तिला समजाव. बुडती नाव काठाला लागली आहे, परत तिला बुडू देऊ नकोस. अनघाचा सौरभच्या घरात दुसरा नवीन दिवस सुरू झाला. सकाळी अनघा आपली ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. एवढ्यात सौरभची हाक तिला आली, अनघा, माझे कपडे दे. सौरभची आई हॉलमध्ये बसलेली, पण ती गप्प राहिली. सौरभच्या बाबांनी अनघाला डोळ्याने आत जाण्याचा इशारा केला. तशी अनघा रूममध्ये गेली. तिला पाहताच, अनघा, कपडे दे लवकर. नाही, मी नाही देणार. म्हणजे सौरभ, आजपासून तुला आवडीचे कपडे तू घालणार? काय? हो,
मला तुला स्वावलंबी बनवता माझ्यावर अवलंबून नाही ठेवायचे. अगं पण मला नाही समजत ते कपडे निवडायला. त्यात काय आहे, तूच निवड. एवढी वर्ष नाही करू शकलास ते आता तरी कर. बरं, तेही खरंच आहे. सौरभने आपण निवडलेले कपडे घातले आणि तयार होऊन अनघाबरोबर ऑफिसला निघाला. अनघाला बस स्टॉपवर न सोडता ऑफिसकडे सोडून पुढे गेला. अनघाने मध्येच आपला मोबाईल पाहिला तर सौरभने प्रथमच तिचा फोटो टाकून व्हॉट्सअप स्टेटस ठेवला होता. खाली काही शब्द लिहिले. तिने वाचले, मी खूप नशीबवान म्हणून मला अनघासारखी साथीदार मिळाली. हे वाचून अनघाचे डोळे भरले. आज प्रथमच असे काही तिच्यासाठी त्याने केले होते. दुपारी कधी फोन न करणारा सौरभने अनघाला जेवलीस का विचारण्यासाठी फोन केला. संध्याकाळी तिला बरोबर घेऊनच घरी आला. घरी आल्यावर नेहमी लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसणारा आज अनघाबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होता. असे 4 दिवस गेले. अनघाला हे प्रत्येक क्षण स्वप्नापरी वाटत होते. तिला हवा असणारा सौरभ आज तिच्या सोबत होता. अशाच एका संध्याकाळी दोघेही ऑफिसमधून आले. दोघांनी चहा घेतला. सौरभला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो गॅलरीमध्ये गेला तर अनघा खुर्चीवर डोळे बंद करून बसली होती. एवढ्यात तिला तिच्या डोक्यावर कोणाचा तरी हात असल्याची जाणीव झाली. तिने डोळे उघडले तर सौरभ तिचे डोके चेपत होता. सौरभ, तू काय, डोकं दुखतंय? काय झालं असे अचानक दुखायला? तुला कसे कळले? मी मगाशी चहाबरोबर डोकेदुखीची गोळी घेतलीस ती पाहिली. काय झालं? काही प्रॉब्लेम नाही. आज जरा काम जास्त झालं. बरं, मी बाम लावून देतो डोक्याला, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही नको सौरभ, मी लावेल. का? मी लावलेला तुला आवडणार नाही. तसं नाही रे, तू पण दमून आलास. अनघा, एवढे दिवस तुला काय होतं काय नाही ह्याची जाणीवच झाली नाही. कारणे सोडा कधी प्रेमाने विचारपूसही केली नाही. आता जाणीव झाली आहे तर करू दे ना. मला तुझी सेवा हेच माझे प्रायश्चित असेल. सौरभ, कशाला मनाला लावून घेतो? जे झाले ते झाले. तू आता बदलला आहेस, मग परत ते आठवून का त्रास करून घेतोयस? नाही अनघा, मला स्वतःची लाज वाटते. मी तुझ्यासोबत असून सुद्धा नसल्यासारखा होता आणि तू मात्र माझ्यावर प्रेम करत होतीस. पुरे माझे अजून डोके दुखेल. तुला चालेल? नाही नाही, तुला त्रास झालेला मला चालणार नाही. आणि दोघेही हसू लागले. अनघाच्या चेहऱ्यावर किती दिवसांनी असे मनमोकळेपणाचे हसणे आले होते. पण हे हसणे कायम राहील का? अनघा आणि सौरभचे नाते आता हळूहळू सुधारत होते. प्रेमाच्या हिंदोळ्यावर ते झुलत होते. अशाच एका संध्याकाळी सौरभचे आई बाबा हॉलमध्ये बसले होते. अनघा किचनमध्ये होती. सौरभ त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, आई बाबा, मी आणि अनघा काही दिवस बाहेर फिरायला जातोय. 10 दिवसांचा प्लॅन आहे. वाह वाह सौरभ, मस्त प्लॅन आहे. जा, पण कुठे जाणार? मनालीला ना? मस्त. तिथे कोणी ओळखीचे आहेत का? नाही आई, मी टूर कंपनीकडून जातोय. म्हटल्यावर टेन्शन नाही. आणि लग्नानंतर आम्ही कुठेच गेलो नाही. अरे बिंदास जा सौरभ. अरे हेच वय तुमचं फिरण्याचं. बरं, अनघाने मला नाही म्हटले याबद्दल. नाही बाबा, तिलाही माहीत नाही. आता सांगणार आहे. बरं सांग तिला, ती पण खुश होईल. हो बाबा, म्हणत सौरभ किचनकडे वळाला. सौरभची आई मात्र गप्प झाल्या. हे पाहून सौरभचे बाबा म्हणाले, पाहिलास आपला मुलगा काय करू शकतो? ते नेहमी तुझ्या परवानगीशिवाय न जाणार. आज टूर फिक्स करून आला. आता तरी पटतं का तुझ्याशिवाय तो जगू शकतो? अनघा किचनमध्ये जेवण बनवण्यात व्यस्त होती. एवढ्यात सौरभ तिथे आला. ते पाहून, काय हवंय का तुला? नको, लवकर रूममध्ये ये, काहीतरी दाखवायचं आहे. अरे पण काय? ये तरी. अनघा सौरभ बरोबर रूममध्ये गेली तशी सौरभने तिच्या हातावर टूरची तिकिटे ठेवली. हे काय? आपण मनालीला चाललो आहे, तेही 10 दिवस. काय? पण हे कधी ठरवलं? त्यात काय ठरवायचं? लग्नानंतर कुठेच बाहेर गेलो नाही. मग आई बाबा सांगितलं. काय म्हणाले? ते सोड, तू रजा टाक, मस्त फिरून येऊ. अनघा मात्र चकित झाली, कारण हे सर्व म्हणजे तिला एक सुखद धक्का होता आणि तो दिवस आला. अनघाचे आई वडीलही हे सारे पाहून खुश होते आणि अनघा आणि सौरभचा मनाली प्रवास सुरू झाला. मनालीच्या थंडीत अनघा आणि सौरभचे प्रेमही बहरत होते. आजचा सौरभ त्या सौरभपेक्षा वेगळा होता. अनघा मात्र एक क्षण आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करत होती. मनालीचा प्रवास करून दोघेही परतले. अशाच एका दिवशी अनघा रूममध्ये गप्प बसली होती. हे पाहून सौरभने विचारले, काय झालं अनघा, आज गप्प का? सौरभ, आपले आयुष्य पहिले कसे होते, पण आता आपण सुखात आहोत. तरी पण म्हणजे? सौरभ, आपले कुटुंब अजून अपुरे आहे. अपुरे? हो. आपले बाळ? हो अनघा, बरोबर आहे तुझे. सौरभ, आपण डॉक्टरला भेटूया. हो अनघा, उद्याच जाऊ. अनघाला सौरभचे प्रेम तर मिळाले, पण तिचे अपुरे कुटुंब पूर्ण होईल
असेच दिवस जात होते. अनघा आणि सौरभचे नाते बऱ्यापैकी अतूट झाले होते. डॉक्टरांचे उपचारही चालू होते. त्यातच 1 वर्ष उलटले तरीही ते सुख पदरात पडले नव्हते. दोघेही निराश झाले होते. अनघा ही मनाने खूप खचली होती. तरी पण अनघा सौरभला धीर देत होती. पण म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही, तसेच काहीसे झाले. आणि एके दिवशी देवाच्या कृपेने अनघाच्या गर्भात एक फूल उमगले. अनघाच्या चेहऱ्यावर मातृत्वाचे सुख झळकत होते. ही बातमी सौरभला कळता सौरभ खूप खुश झाला. त्याला तर आकाशही ठेंगणे वाटू लागले. सौरभचे आई बाबा, अनघाच्या घरातले सगळेच आनंदित झाले. त्या दिवसापासून सौरभ अनघाची जास्त काळजी घेऊ लागला. सौरभच्या आईही अनघावरचा राग विसरून तिला काय हवं नको ते पाहू लागल्या. असेच एक महिना जात होता आणि सौरभही त्या मातृत्वाच्या वेदना अनघाबरोबर सहन करत होता. आणि तो दिवस आला. अनघाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि काही मिनिटांनी ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. दरवाजाच्या आवारात सौरभ आणि सगळी चिंतेत बसले होते. सौरभ कधी नव्हे तोही देवाला हात जोडून बसला होता. 1 तास उलटला आणि नर्स बाहेर आली. तिला पाहून सगळे तिला काही विचारण्यात नर्स म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. हे ऐकताच सौरभ आनंदाच्या भरात मोठ्याने किंचाळला. सगळेच जण खुश झाले. आता उत्सुकता होती त्या बाळाला पाहण्याची. जिथे ऑपरेशन थिएटरमधून अनघा आणि बाळाला रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आणि लगेच सगळे त्या दोघांना भेटण्यास गेले. अनघा बेडवर पडली होती आणि तिच्या शेजारी ते छोटेसे पिल्लू. अनघा शरीराने अशक्त झाली होती, पण मनाने मात्र ती बळकट झाली होती. हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून आले. सगळेच जण त्या दोघांना पाहून खुश झाले. दिसायला गुटगुटीत असे बाळ आईच्या कुशीत विसावले होते. सगळ्यांची गर्दी नको म्हणून बाकीच्यांना बाहेर पाठवण्यात आले. सौरभ मात्र अनघासोबत राहिला. सगळे गेल्यावर सौरभने बाळाला पाहत म्हटले, अनघा, आपले बाळ. त्याचे डोळे भरलेले पाहून अनघाने विचारले, हो सौरभ, आपले बाळ, पण तू का रडतोस? कुठे अगं, हे तर आनंदाचे अश्रू आहे. थँक्यू अनघा, आज तुझ्यामुळे मला हे सुख मिळाले. सौरभ, आनंदाच्या क्षणी झालेल्या गोष्टी कशाला काढतोस? तेही खरं आहे. बरं अनघा, तू आराम कर, मी पाहतो माझ्या पिल्लूला. असे म्हणत उत्सुकतेने आपल्या बाळाकडे सौरभ पाहू लागला. अनघाने एक नजर सौरभकडे व बाळाकडे टाकली. आज तिला सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाल्याचे जाणवले. ती अलगद हसली. असेच दिवस जात होते. बाळाला पाहण्यासाठी नातेवाईक येत होते. अनघाचेही लाड पुरवले जात होते. त्या बाळाला अनेक नावांनी पुकारले जात होते. कोणी पिल्लू तर कोणी परी. मात्र अनघा सौरभने एक नाव ठरवले होते आणि अनघा आणि सौरभ पालकत्वाचे क्षण अनुभवत होते. आणि काही दिवसात अनघाच्या आईच्या घरी अनघाला नेण्यात आले. तिथेच बारशाची तयारी जय्यत चालू होती आणि तो दिवस उजाडला. संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रम सुरू झाला. अंगाई गीत गात त्या बाळाची इच्छा म्हणून नामकरण करत पेढे वाटण्यात आले. अनघा आणि सौरभ तर खूप खुश होते. हळूहळू सगळे निमंत्रित गेले. इच्छा पण दमून झोपी गेली. अनघा थोडी दमली होती म्हणून इच्छाला पाळण्यात झोपून जराशी बेडवर पडली. एवढ्यात सौरभ रूममध्ये आला. इच्छा झोपली? हो रे. तू पण दमलीस ना? हो रे, म्हणून जरा पडले. त्याने इच्छाकडे पाहिले तर इच्छा झोपेतच हसत आहे. हे पाहून त्यालाही हसू आले. त्याने अनघाला पाहत म्हटले, अनघा, पहा, आपली इच्छा झोपेत हसत आहे. खरंच अनघा, इच्छाला पाहून खूप आनंद मिळतो आणि हे फक्त तुझ्यामुळे झाले. आपण वेगळे झालो असतो तर मला नाही वाटत हे सुख माझ्या नशिबी आले असते. सौरभ, आता सगळं चांगले आहे ना? मग कशाला झालेल्या गोष्टी उगाळत बसतो? आता तर सगळं छान झालंय. बघ ना, आपले अपुरे कुटुंबही पूर्ण झाले. आता बस एकमेकांना साथ देत आनंदात जगायचे. हो अनघा, आता फक्त आनंद. आपण आपल्या इच्छाचे बालपण तिच्या मनासारखे जगायला हवे. तिला माझ्यासारखे न बनवता तुझ्यासारखे बनव. सौरभ, विसरून जा ना त्या गोष्टी. आता तरी तू तसा नाही आहे. इच्छाचा बाबा खूप चांगला आहे, कळालं? हो, आणि त्याला तू चांगलं बनवलं. किती करशील स्तुती माझी, पुरे आता. तुझ्या आवाजाने इच्छा उठेल. बरं, मी बाहेर जातो. तू पण थोडा आराम कर. इच्छा उठली तर मी आहे. असे म्हणून सौरभ बाहेर गेला आणि अनघाने आपल्या इच्छाकडे पाहत हात जोडले. बाप्पा, सुख, शांती आणि समाधान उशिरा का होईना पण दिलंस. अनघाचे अघडिताविष्य घडीत सुखात बदलले. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओला लाईकही करा. खूप जण कथा ऐकतात पण लाईक करत नाही, तर तुम्ही नक्की लाईक करा आणि हायपही करा. धन्यवाद.